हाय गुड मॉर्निंग. आम्ही निघालोय आता. कुठे निघालो? आता आम्ही निघालोय. पुढे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. काकू तुम्हाला थंडी असते का? गरम ना होते अजिबात नाही. बघा कोण पण चालते. बाकीचे लोक आम्हाला पुढे भेटणार. नाही नाही. हॅलो. ती राणी भेटली आम्हाला इथं फळेगावची पाहिजे. हाय किती दिवसांनी हा ब्लॉग येणार आहे? आणि आम्ही नुसतं चालतोय. याला पण घ्यायला पाहिजे. Guys, we almost reach. Oh my God! See the वातावरण. Guys, see, we almost reach. इथून स्टार्ट झाले. दिस इज वीर. दिस इज वीर. झाड आहे सी तिकडे पण. मोठा छोटा आहे. छोट्या मुलाला याला पकड. मी धोका घेते. पकडून आपल्याला बाहेर काढून दाखवतील. त्याच्यानंतर मग आपलं इकडे येऊ. इकडे आले की कोकमचं सरबत असेल. कोकमचं सरबत पिऊन मग कपडे वगैरे चेंज करून आपण नदीमध्ये जातो. नदीमध्ये बसलेलं राईड स्विमिंग वगैरे असेल. ते झालं तर मग आपण जेवायला येऊ. इकडे जेवण झालं की तुम्हाला काय पेड राईड करायची असतील. जसं की आता इथं सेगवे आहे, तिकडे आर्चरी रायफल शूटिंग आहे, त्याच्यानंतर हॉर्स राईड आहे, बैलगाडी आहे, कॅमल राईड आहे. जे काही राईड असतील ते तुम्ही करू शकता. आणि मग नंतर 4 वाजता चहा कॉफी झाली की पॅडल बोटिंग आणि रॉड फिशिंग असते. असं पूर्ण 5 वाजेपर्यंत शेड्यूल असेल. आणि 5 वाजेपर्यंत मी तुमच्यासोबत असेल. माझं नाव आहे जनार्दन किंवा जॉन्टी बोलू शकता. आले सर्व जायचं. आले सर्व चला. पहिला तर हाताने उचलायचं. जो बांबू आहे याला काटेरी बांबू बोलतात. याचा उपयोग असा की शेताला कंपाऊंड वगैरे करायचं असेल तर याचा उपयोग होतो. आणि याची हाईट ती 30 ते 35 फुटापर्यंत वाढते. त्याच्यानंतर समोर एक बांबू आहे, गोल्डन कलरचा बांबू आहे, त्याला गोल्डन बांबू बोलतात. त्याचा उपयोग असं की त्याचे जे कोवले कोंब निघतात ना त्याच्यापासून काही लोक लोणचं बनवतात, काही लोक त्याची भाजी तयार करतात. आणि त्याची पण हाईट त्याची 30 ते 35 फुटापर्यंत वाढते. त्याच्यानंतर तिकडे जो मोठा बांबू आहे बघा, त्याला चायनीज बांबू किंवा जायंट बांबू बोलतात. त्याचा उपयोग असा का मोठे शेड किंवा मंडप वगैरे बनवायचं असेल तर त्याचा उपयोग होतो. आणि त्याची हाईट याची 70 ते 80 फुटापर्यंत वाढते. त्याच्यानंतर इथे एक बांबू आहे, जी माहिती सांगितली त्याच्या पाठीमागे एक बांबू आहे, त्याला माने बांबू किंवा मनेरी बांबू बोलतात. त्याचा उपयोग असा आहे की गणपतीच्या बाजूला बघा एक माणूस टोपली परडी काय बनवतो ते या बांबूपासून बनवतोय. आणि आता मी तुम्हाला 4 प्रकारचे बांबू सांगितले. एक काटेरी बांबू, गोल्डन बांबू, जायंट बांबू आणि माने बांबू. जेवढे पण बांबू आहेत त्यांना आयुष्यामध्ये एकदाच फुलं येतात. समजा ह्या वर्षी फुलं आली की पुढल्या वर्षी तो मरणार असतो. पण त्याला फुलं आहेत ना कमीत कमी 40 ते 50 वर्षानंतर फुलं येतात. म्हणजे एकदा फुलं येऊन गेली की त्याची लाईफ संपली. म्हणजे गावाकडची लोक काय करतात की त्याला फुलं यायच्या अगोदरच त्याचा उपयोग करून घेतात. सरडा
हे लोक मस्त आता नदीमध्ये एन्जॉय करतात. ए इकडे आहे करा व्हिडिओ आहे माझा. पहिले सर्दी झाली. चिंटू फुल एन्जॉय करते. हॅलो फ्रेंड, आमचा होता हा ट्रिपचा दिवस. खूप छान गेला, खूप मजेत गेला. आम्ही खूप एन्जॉय केलं. आम्हाला वाटतं की तुम्हीही ब्लॉग बघून खूप एन्जॉय करणार आणि कमेंट करून नक्की सांगा आम्ही हा दिवस कसा एन्जॉय केला ते. आणि आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा होता नाईट शो. नाईट शोमध्ये खूप 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 छान गाणे गायले आणि सगळ्यांनी खूप छान डान्सही केला. हा दिवस कसा गेला समजलाही नाही. तुम्हालाही नक्की ही प्लेस आवडली असेल तर नक्कीच विजिट करा सगुना बागला. बाय.